नजदीक ले ले थोड़ा। अस्सलाम जिंदाबाद। अरे थोड़ा साइड में लो ना यार। होगा साइड में लिया ना इसे, बस भैया साइड में लिया। सीधा 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 सीधा। भारतीय नौदलातील निवृत्त युद्धनौका INS गुलदार समुद्रतळाशी यशस्वीरित्या स्थिर झाल्याने सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटन इतिहासात नवे पर्व सुरू झाले आहे. निवती वेंगुर्ला समुद्रपट्ट्यात सुमारे 20 ते 22 मीटर खोलीवर ही युद्धनौका अत्यंत नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने स्थिर करण्यात आली असून यासाठी तज्ज्ञांच्या टीमने तब्बल 36 तास कार्य केले आहे. हा प्रकल्प नौदल वारसा, सागरी अभियांत्रिकी, कृत्रिम प्रवाळ खडक निर्मिती, स्कुबा डायव्हिंग, पर्यावरण संवर्धन आणि प्रीमियम पर्यटनाचा संगम मानला जात आहे. जहाजाभोवती भविष्यात प्रवाळ, सूक्ष्म सागरी जीव आणि विविध मासे वाढून एक समृद्ध सागरी अधिवास निर्माण होणार असल्याने INS गुलदार जिवंत सागरी स्मारक ठरणार आहे. या उपक्रमामुळे सिंधुदुर्गातील वेंगुर्ला, निवती आणि मालवण परिसरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. डाईव्ह गाईड, बोट ऑपरेटर, सागरी छायाचित्रकार, पर्यटन मार्गदर्शक आणि आतिथ्य क्षेत्रात स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात प्रस्तावित प्रवासी पाणबुडी पर्यटनामुळे सामान्य पर्यटकांनाही समुद्राखालील जगाचा सुरक्षित अनुभव घेता येणार आहे. भारतीय नौदलातील निवृत्त कमांडर तथा मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी कमांडर राजीव कुबल यांनी हा प्रकल्प पर्यटन, पर्यावरण, सागरी शिक्षण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा असल्याचे सांगितले. INS गुलदार आता केवळ निवृत्त युद्धनौका नसून सिंधुदुर्गच्या सागरी भविष्याची जिवंत घोषणा ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सप्रेम नमस्कार. मी कमांडर राजीव कुबल, नौदलातील निवृत्त अधिकारी, भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी आणि विशेष म्हणजे मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचा माजी विद्यार्थी. आज मी तुमच्यासमोर एक अशी गोष्ट घेऊन आलो जी 19 तारखेला संध्याकाळी 19 मेला संध्याकाळी झाली. काय होती ती गोष्ट? ती गोष्ट होती सगळ्या जगात तिचे पडसाद उमटले. एक अतिशय वेगळी गोष्ट झाली. भारतीय नौदलातील डिकमिशन शिप INS गुलदार समुद्राच्या तळावर विसावले. म्हणजे त्याला समुद्राच्या तळाशी नेले गेले. 1000 टनच्या पेक्षा जास्त वजनाची ही शिप ज्यावेळी समुद्राच्या तळाशी व्यवस्थितपणे ठेवली गेली त्यासाठी आपल्याला प्रचंड अभिमान आणि गौरव वाटला पाहिजे. कारण ही साधी गोष्ट नाही आहे. एक नवी दृष्टी या गोष्टीने दिलेली आहे. एक छोटंसं वाक्य आहे, सेवा कधीच संपत नाही, ती चालूच राहते. INS गुलदार हे तिचं एक फार मोठं उदाहरण आहे त्या वाक्याचं. तर याबद्दल काय आपण विचार करू शकतो. कारण ज्यावेळी आपण एखादं जहाज समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवतो त्यावेळी सगळ्यात मोठा विषय आहे तो पर्यावरण आहे. जिथं आपण या जहाजावरील तेल, प्लास्टिक वस्तू किंवा ज्या पर्यावरणाला हानिकारक आहे अशा सगळ्या वस्तू या जहाजावरून आपण काढून घ्यायच्या. त्याला असं तयार करायचं की ज्यामुळे डायव्हर्स त्याच्या आतमध्ये जाऊ शकतात, त्याचं निरीक्षण करू शकतात, त्याच्यात पाणी खेळू शकतं आणि ती एका स्थिर सी बेडवर बसू शकते. बऱ्याच गोष्टी आहेत. MTDCच्या महाराष्ट्र महाविभाग टुरिझम डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. कारण त्यांनी ज्या तऱ्हेने हे प्रोजेक्ट, हे ऑपरेशन त्या 36 तासात कंप्लीट केलं ते खूपच, म्हणजे मला तर खूप अभिमान वाटला त्यांचा. मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे मला माहिती आहे की हे किती कठीण काम आहे. कुठलंही प्रोजेक्ट तुम्ही घ्या,
ते 100% कधीच आपल्याला कळत नाही, कधीच नाही कळत कुठलंही. त्याच्यातलं आपल्याला 70% ज्ञान असतं. मग हे 30% कुठून येतात? ज्यावेळी आपण प्रोजेक्ट सुरू करतो त्यावेळी या 30% प्रोजेक्ट आपल्यासमोर उघडलं जातं. त्याला हिडन ॲक्टिव्हिटीज म्हणतात, जे आपण कधी त्याच्याबद्दल पूर्वविचार करत नाही. आणि ह्या ज्या गोष्टी येतात त्यावेळी आपल्याला कळतं की आपल्याला त्वरित डिसिजन घ्यायचे आहेत. चुकीचं डिसिजन घेऊ शकत नाही, कारण संपूर्ण प्रोजेक्ट फेल होऊ शकतो. इतकी प्रचंड जबाबदारी घेऊन ज्यावेळी अभियांत्रिकी त्याच्यावर काम करतात, नंतर पर्यावरणाबद्दल सुद्धा आपल्याला तितकीच काळजी घेतली पाहिजे. अशी कुठलीही गोष्ट होता कामा नये की ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होईल पुढे. हे सगळं विचार करून किती खोली पाहिजे, कसं पाणी पाहिजे, उथळ पाहिजे की खोल पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ही जागा निवडली गेली. त्याबद्दल सगळ्यांना 100% मार्क. आणि त्यांनी काय केलं? उथळ असलं तर लाटांचा प्रॉब्लेम होतो, हवेचा प्रॉब्लेम येतो. खोल असलं तर तिथं जाण्याचा प्रॉब्लेम होतो. या सगळ्या गोष्टींमधून एक 20 ते 22 मीटर खोलीची जागा मिळणं कठीण आहे. आपलं भाग्य आहे की आपल्या सिंधुदुर्गमध्ये तशी जागा आहे आणि त्यामुळे INS गुलदार तिकडे जाऊ शकलं. आता ह्याच्यामुळे काय काय होणार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे नुसतं एक प्रोजेक्ट नाही आहे, हे अंडर वॉटर म्युझियम आहे. भारतातलं पहिलं. जगात अशी बरेच आहेत. छोट्या गोष्टी साऊथमध्ये छोट्या छोट्या गोष्टीचं हे अशी प्रक्रिया करणारी गोष्टी झालेल्या आहेत, पण सिंधुदुर्गमध्ये ती झाली याचा मला अभिमान आहे. 1000 टनपेक्षा जास्त मोठं जहाज इतक्या खुबीने सी बेडवर प्रस्थापित केलं गेलं, त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आणि गौरवास्पद गर्व वाटणारी गोष्ट आहे. आणि मी मालवणचा असल्यामुळे मला ती खूप खूप प्रचंड आनंद देऊन गेली. आणि म्हणूनच मला ज्यावेळी सांगण्यात आलं की मला सिंधुदुर्गवासियांशी बोलता यावं आणि ह्या विषयावर बोलावं असं जेव्हा सांगितलं गेलं त्यावेळी मला खूप 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 आनंद झाला. कारण हा माझा आवडीचा विषय आहे, तंत्रज्ञान माझा आवडीचा विषय आहे आणि सिंधुदुर्गमध्ये या गोष्टी झाल्या पाहिजेत. आज जगाची प्रगती इतक्या प्रचंड वेगाने होती आहे की सिंधुदुर्गाला सुद्धा हे कळलं पाहिजे की आपण कसं वागलं पाहिजे, मुलांनी कसं वागलं पाहिजे, शिक्षकांनी कसं वागलं पाहिजे, पालकांनी कसं वागलं पाहिजे, समाजाने कसं वागलं पाहिजे, सरकारने कसं वागलं पाहिजे. एवढा मोठा हा विषय आहे. त्यासाठी मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मालवण किंवा सिंधुदुर्ग सर्व दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. तुम्हाला माहितीच असेल 4 डिसेंबर 2023 साली नेव्ही डे, नौदल दिवस तिथं साजरा केला. सर्व जगाचं लक्ष होतं त्याच्याकडे की कितीतरी शिप्स आले. मालवणवासियांना, सिंधुदुर्गवासियांना पहिल्यांदा नौदलाचं प्रचंड अस्तित्व दिसून आलं, शक्ती कळून आली. आणि हा जो प्रकार आहे तो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आणि म्हणूनच ज्या तऱ्हेने नौदल सिंधुदुर्गामध्ये प्रस्थापित होत आहे, माझ्यासाठी ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे काय काय फायदे होऊ शकतात हे फक्त अंडर वॉटर म्युझियम नाही आहे. आज ते जहाज सी बेडवर प्रस्थापित झालेलं आहे, परंतु त्याला जवळजवळ 2 वर्ष लागतील ज्यावेळी ते पर्यटकांसाठी तिकडे जाऊ शकण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. इतकं सोपं नाही आहे ते. पण तिथं इलेक्ट्रिक ऑपरेटेड पाणबुड्या येऊ शकतात. ते ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाऊ शकतात. प्रत्येकाला स्कुबा डायव्हिंग करता येत नाही. यामुळे अशा प्रचंड संध्या उपलब्ध होणार आहेत सिंधुदुर्गातल्या तरुणांसाठी. आणि त्याच्यावर माझं जास्तीत जास्त लक्ष केंद्रित आहे की आपण काय लाईफ स्किल
आपल्यामध्ये आणलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपण या प्रोजेक्टचा एक भाग होऊ शकतो. खूप चांगली गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप काही करू शकतो. समुद्रात जाऊन आपण त्याच्या आजूबाजूला पाहू शकतो, कारण ह्याच्यात शेवाळं होणार, प्रवाळ खडक होणार तो, आणि एक असं मजबूत म्युझियम होणार की आज समुद्रावर ज्या नौकेने राज्य गाजवलं ती नौका आज समुद्राखालून पण जीवसृष्टीचे रक्षण करणार आहे. कारण हा जो प्रयोग आहे, लहान मासे मोठे मासे तिकडे येतील, लहान मासे येतील, नंतर शेवाळं येईल, नंतर तो एक प्रवाळ खडक बनेल आणि मालवणच्या पर्यटनामध्ये एक नवीन जागृती येईल. अगोदरच तिकडे किल्ले आहेत आणि समुद्रकिनारा आहे, पण ह्याच्यात आणखी एक भर पडणार आहे, अंडर वॉटर म्युझियम, आणि ते सुद्धा एका मोठ्या शिपचं. एवढा मोठा निर्णय घेतला गेला, त्याची अंमलबजावणी झाली आणि आता तर फक्त सुरुवात आहे. पण यासाठी 2 वर्षात ज्यावेळी हे म्युझियम सगळ्या पर्यटकांसाठी उघडलं जाईल, त्यावेळी आपल्या तरुणांनी आजपासूनच त्याच्यावर तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपण सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो, माहिती करू शकतो. माहिती मिळवण्याचं काही बंधनच नाही आपल्याकडे, कारण आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आज आपली शिक्षण पद्धती बदललेली आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, जीवन कौशल्य, जे मी टोपेवाला हायस्कूलमध्ये 3 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. मला माहीत होतं की जीवन कौशल्य येणाऱ्या काळात सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य होणार आहे. आपण कसं बोलतो, आपण कसं वागतो, आपण काय शिकतो, आपण आपल्या भावनांवर कसं नियंत्रण करतो, या सगळ्या गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. या प्रोजेक्टमुळे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येणार आहेत. हे एक आव्हान आहे, हे एक खूप मोठं चॅलेंज आहे आणि मला माहिती आहे की सिंधुदुर्गमध्ये अशी मुलं आहेत की जी हे आव्हान पेलू शकतात. अंडर वॉटर फोटोग्राफी करू शकतात, स्कुबा डायव्हिंग करू शकतात आणि पर्यटन स्थळाला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, लॉजिस्टिक सपोर्ट आहे, त्यासाठी पण तुम्ही तयार होऊ शकता. माहिती गोळा करू शकता. पर्यटक आले की त्यांना खूप काही माहिती सांगू शकतात. ती सगळी माहिती तुम्हाला गोळा करता येऊ शकते, रिसर्च करू शकतो. आपण पूर्वी आमच्या वेळी रिसर्च करण्याची सुविधा नव्हती. आज 5वी 6वीतली मुलं रिसर्च करतात आणि मला या देशाचं भवितव्य खूप उज्ज्वल वाटतं की असे प्रचंड आणि उत्साहवर्धक उपलब्धी आपण करतोय की एक जगावर ज्याचे पडसाद उमटतील अशी घटना, एक अंडर वॉटर म्युझियम INS गुलदार तिकडे आपण पोहोचवली. कशी पोहोचवली, किती कठीण होतं ते. 36 तास अविरत प्रयत्न होते. ते प्रोजेक्टमधल्या त्या 30 गोष्टी उलगडल्या असणार, 30% गोष्टी, आणि प्रत्येक वेळी तेथील जे प्रोफेशनल्स आहेत त्यांनी अतिशय अचूक निर्णय घेतले असणार आणि मगच ही उपलब्धी आपल्याला प्राप्त झाली. तर ही कशी झाली, केवढे प्रयत्न झाले, प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, आणि आपण एखादं जीवन कौशल्य आत्मसात करायचं असेल तर काय करायला पाहिजे, हे सगळे प्रश्न तुमच्या समोर येणार. म्हणूनच ही गोष्ट खूप चांगली आहे की आपण अशा प्रोजेक्टमध्ये सामील झालो आहे. बाकी किनाऱ्यावर असं काही घडलं नाही जे आपल्या किनाऱ्यावर घडलं. सिंधुदुर्ग मला नेहमीच प्रिय आहे, त्यासाठी काहीतरी करावं असं मला नेहमीच वाटतं. बऱ्याच ठिकाणी मी वृत्तपत्रात, आघाडीमध्ये किंवा जनयुगमध्ये किंवा तरुण भारतमध्ये मी लिहितच असतो. पण आज मला ही संधी मिळाली की तुमच्यासमोर येऊन तुम्हाला सांगण्याची की आज काय सर्वात महत्त्वाचं काय आहे
सिंधुदुर्गचं भविष्य. सिंधुदुर्गचं भविष्य अतिशय सुंदर आहे जर आपण त्याच्यावर व्यवस्थित नियोजन केलं, व्यवस्थित त्यामध्ये भाग घेतला. प्रत्येकाची जबाबदारी आहे. मुलांची काय जबाबदारी आहे, पालकांची काय आहे, शिक्षकांची काय आहे, समाजाची काय आहे आणि सरकारची काय आहे. ह्या जबाबदाऱ्या आपण जर व्यवस्थित पार पाडल्या तर सिंधुदुर्ग नंदनवन होऊ शकतं, याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर आज हा विषय मांडत आहे. INS गुलदार हे एक स्मारक आहे जे आपल्याला उत्तेजित करू शकतं, उत्साह देऊ शकतं आणि आपल्याकडून बरंच काही करून घेऊ शकतं. फक्त तुमच्या मनाची, दिशेची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. मला एक गोष्ट नेहमीच माहिती आहे की आजची जी पुढची पिढी आहे ती अतिशय हुशार आहे, आमच्यापेक्षा कितीतरी पटीने हुशार आहे. पण त्यांना एक गोष्ट कळत नाही. मी त्यांना कधीच असं सांगत नाही की तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला सगळं समजतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आमची ज्येष्ठ नागरिक म्हणून एक जबाबदारी आहे. जबाबदारी कसली? कर्तव्य आहे. आपल्याला जी गोष्ट समजते, सगळ्यांना समजते. विद्यार्थ्यांना तर आमच्यापेक्षा 10 पटीने समजते, पण ती तुम्हाला उमजत नाही. जे समजतं ते उमजत नाही. उमजतं ते आत्मसात होत नाही. आत्मसात होतं ते अंगीकृत होत नाही. आणि अंगीकृत झालेली गोष्ट सवय बनत नाही. मला सैन्यात हेच शिकवलं होतं. सैन्यात आमच्या अगोदरची पिढी आम्हाला शिकवायची. ते म्हणायचे तुमची पिढी खूप हुशार आहे, पण तुम्हाला जे समजतं ते उमजलं पाहिजे, ते अंगीकृत झालं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे आणि त्याची सवय बनली पाहिजे. ज्यावेळी आपल्याला जे समजतं ते आपण त्याची सवय बनवतो, त्याच वेळी आपल्याला सर्वात जास्त फायदा मिळतो. आज आपल्या तरुणांना सुद्धा जे समजते ते त्यांनी उमजायला पाहिजे, आत्मसात करायला पाहिजे, अंगीकृत करून त्याची सवय बनवली पाहिजे आणि त्या सवयीचा पूर्ण राष्ट्राला फायदा झाला पाहिजे. सिंधुदुर्गलाच नाही तर महाराष्ट्राला, भारताला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण भारतामध्ये हे एकच स्मारक असं आहे की जे अंडर वॉटर आहे आणि त्यासाठी तुमचा सहभाग खूप खूप महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्गवासियांसाठी एक अतिशय महत्त्वाची संधी तुमची वाट बघत आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळे ही संधी घेणार आणि त्याचा योग्य उपयोग करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि नक्कीच जय सिंधुदुर्ग. धन्यवाद.